नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर पहा पाण्याची टाकी आणि नळ यावरील एक प्रश्न आपल्याकडे आहे। प्रश्न असा सांगितलाय, एक पाण्याची टाकी 2/3 भरलेली आहे। ती टाकी एका नळाने 12 तासात भरते व दुसऱ्या नळाने 8 तासात रिकामी होते। जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू केले तर ती टाकी पूर्णपणे रिकामी होण्यास किंवा भरण्यास किती तास लागतील? तर आपल्याकडे पहा मुलांनो, 4 ऑप्शन दिलेले आहेत। मुलांनो, टाकी किती भरलेली आहे? 2/3 भरलेली आहे। ती पहिल्या नळाने 12 तासात भरते मुलांनो, दुसऱ्या नळाने 8 तासात रिकामी होते। तर आपल्याला फॉर्म्युला आहे, जर दोघे मिळून नळ सोबत चालू केले तर भरण्यास किंवा रिकामी होण्यास किती वेळ लागतो, दोघांचे आपल्याकडे फॉर्म्युले आहेत। मुलांनो, एका नळाने टाकी भरते, त्याचा टायमिंग आहे 12 तासाचा, गुणिले दुसऱ्या नळाचा टायमिंग आहे 8 तासाचा, त्याने टाकी रिकामी होते। आणि ज्यावेळेस एकाने भरते आणि एकाने रिकामी होते त्यावेळेस त्या दोन टायमिंगची आपल्याला वजाबाकी करावी लागते। 12तून 8 गेले म्हणजे राहिले 4, 4 एक 4, 4 दुने 8 आणि 12 दुने 24, म्हणजे 24 तासामध्ये ती टाकी काय होणार आहे पोरांनो? रिकामी होणार आहे। काय होणार आहे? रिकामी। पण त्यांनी असं सांगितलं टाकी किती भरलेली मुलांना? फक्त 2/3 भरलेली आहे। आपल्याला काय करायचंय, या 24 तासात ती पूर्ण रिकामी होणार आहे। 2/3 टाकी जी भरली ती आपल्याला रिकामी करायची आहे, म्हणून 2/3 गुणिले तिला 24 तासाच्या टायमिंगने मल्टिप्लाय करा। 3 एक 3, 3 8 24 आणि 8 दुने 16, म्हणजे याचा अर्थ ती टाकी 16 तासामध्ये काय होणार आहे? रिकामी होणार आहे।